मोबाईल स्विच ऑफ होणार आहे किंवा चार्जिंग संपणार आहे आणि अशा वेळेमध्ये चार्जर पण कॅरी केलेला नाही आहे आणि अशामध्ये जर तुम्हाला रेंटने पॉवर बँक मिळाला तर चला मी दाखवते तुम्हाला ही फॅसिलिटी. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी घेतलं आहे 100 डेजचं चॅलेंज आणि त्याच्यामधला आज आहे आपला 4था दिवस. तर सध्या मी असते अबुधाबीमध्ये जॉबसाठी. तर इथे बऱ्याच ठिकाणी आहे ना तुम्हाला अशा छोट्या मशीन दिसतात, त्याच्यामध्ये हे असे तुम्हाला पॉवर बँक दिसतात आणि ज्यावेळी तुम्ही घाईघाईमध्ये निघता किंवा कुठे बाहेर वगैरे असाल, चार्जर विसरला असाल तर तुम्ही इकडून रेंटने चार्जर घेऊ शकता. तुम्हाला जर 10 मिनिटासाठी फक्त चार्जिंग करायची असेल तर तो समोरचा जो स्कॅनर आहे त्यावरती स्कॅन करून तुम्ही तो फ्रीमध्ये घेऊ शकता. पण जर त्याच्यावरती जर जास्त वेळ गेला तर तुम्हाला पे करावं लागतं. साधारण जर तुम्ही 1 तासासाठी घेतला तर तुम्हाला 10 दिराम पे करावे लागतात किंवा मग फुल डेसाठी असेल तर 20 दिराम. आता तुम्ही म्हणाल नुसता पॉवर बँक काय उपयोगाचा, जर आमच्याकडे कॉर्डच नाही आहे, केबल कॉर्ड. पण तसं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही इथं स्कॅन करता आणि त्यातला पॉवर बँक बाहेर येतो त्यावेळी त्याला अशा समोर दिसत आहेत तशा 3 कॉर्ड अटॅच असतात. त्याच्यामध्ये एक स्मार्टफोन, एक सी पिन आणि एक आयफोनची पिन असते. ती तुम्ही कनेक्ट करू शकता तुमच्या मोबाईलला. आणि हो, तुम्हाला जिथून घेतला आहे तिथंच तो रिटर्न करायची गरज नाही आहे. तर अशा फॅसिलिटीज तुम्हाला बऱ्याचदा दुबई, अबुधाबीमध्ये बऱ्याच ठिकाणी मॉल वगैरे जे मोठे ऑफिस वगैरे असतात तिथे पाहायला मिळतात. तर हा आहे हॉस्पिटलमधला. पण तुम्ही त्या सेम कंपनीचा जिथे कुठे असेल तिथं गुगलवरती सर्च करू शकता आणि तुम्ही तो तिकडे जाऊन पण तुम्ही तो रिटर्न करू शकता पॉवर बँक. पण तुम्हाला तो रिटर्न मात्र करावाच लागतो, का अदरवाईज त्याचा काही उपयोग नाही आहे. छान आहे ना फॅसिलिटी.